मित्रांनो, तर फायनली आज आपण छत्रपती संभाजीनगरला बाय बाय म्हणून आपण जळगाव या जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे, म्हणजे आपण खानदेशामध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, खानदेशामध्ये येतात आपल्याला हे आपले दोन भाऊ भेटलेले, हे आपले खूप जुने व्हिडिओ पाहतात, जुने टाइम पासून व्हिडिओ पाहतात आणि भाऊ युट्यूबला व्हिडिओ पाहतात मेन तर भाऊंनी माझ्यासाठी काय ते गिफ्ट आणले. काय म्हणताल तुम्ही अगोदर त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ, काय ते म्हणणार होते ते. सर्वात स्वप्नील दादांचं खूप धन्यवाद, कारण स्वप्नील दादा आमच्यासाठी ते वेळात वेळ काढून थांबले, हेच आम्ही स्वप्नील दादाचे आभार आहे. आणि स्वप्नील दादा सारखा रायडर आजपर्यंत आम्ही बघितला नाही. कमी खर्चामध्ये सगळे छोट्याशा गाडीवर फॅशन प्रो गाडीवर आणि कमी खर्चात, म्हणजे किती माणूस गरीब असला तो फिरू शकतो, हे स्वप्नील दादांनी साकार करून दाखवलं. तर तुम्ही काय म्हणताल दादा? मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. इतक्या लांब लांब फॅशन सारख्या गाडीवर फिरतोय, अक्षरशः सोपी गंमत नाही इतके लांब लांब फिरणं फॅशन प्रो सारख्या गाडीवरती, आणि ते पण ठराविक बजेटमध्ये फिरतोय. स्वप्नील दादामुळे सर्वसामान्य माणूस सुद्धा फिरू शकतो, कारण की त्यांनी नियोजन पद्धतीने फिरतात. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आता आलो आणि त्यांनी बाबा खानदेशी पाहुणचार डेंजर, त्यांनी जेवायला घेऊन गेले. अरे मी म्हणलो माझं बाबा जेवण झालंय, पोट भरलंय, तरी त्यांनी 2-3 आपण चपात्या म्हणतो इथं पोळ्या म्हणतात, त्यांनी 2-3 पोळ्या मला बरंच खायला लावल्या माहिती का. तर त्यांनी एक गिफ्ट आणलंय, तर काय गिफ्ट आहे ते पाहूया आपण. खोला बरं, चला. नाही तर जरा मी खोलतो. तर मित्रांनो, ते म्हणतात की रायडर लोकांकडे पाहिलंय, तुमच्याकडे नव्हतं ती. तर मित्रांनो, बघूया काय. मित्रांनो, तर ह्या भाऊंना भेटून खूप भारी वाटलं. तर मित्रांनो, भाऊंनी काय गिफ्ट दिलंय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर मित्रांनो, ते रायडर लोकांकडं भरपूर लोकांकडं असतंय आणि माझ्याकडं नव्हतं, आणि मला ते एवढं माहीत पण नव्हतं. दादांनी त्याचं महत्त्व काय ते मला सांगितलं, तर त्याचा इतिहास काय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर चला बाय बाय, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. चला, मी आजच्या दिवस तर खानदेशमध्येच आहे मुक्कामी, उद्या मी MP मध्ये जाणार आहे. चला बाय बाय.